नमस्कार शेतकरी मित्रांनो. अखेर निवडणूक आयोगाने कर्जमाफीला परवानगी दिलेली आहे. ज्या क्षणाची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना लागलेली होती, की 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं राज्य सरकारकडून आश्वासन देण्यात आलेलं आहे. आणि हे आश्वासन जवळ येत असतानाच विधान परिषदेच्या निवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आतमध्ये आल्या आणि आता वाटू लागलं, की सोशल मीडिया ही बातम्या पसरल्या, की कर्जमाफीला आचारसंहितेचा अडथळा येणार. परंतु माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलेलं होतं, की आम्ही निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. आणि अखेर निवडणूक आयोगाने शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. कारण शेतकरी हा मतदार नसतो विधान परिषदेचा आणि त्याची जी रक्कम कर्जमाफीची ती शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये टाकायची आहे. त्यामुळे प्रत्यक्षही त्या शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नाही. या सर्व गोष्टी निवडणूक आयोगापुढे राज्य सरकारने स्पष्ट केल्यामुळं अखेर निवडणूक आयोगानं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला परवानगी दिलेली आहे. त्यामुळं या आठवड्यामध्ये एक मोठी घटना मेच्या एंडपर्यंत घडणार आहे. ती म्हणजे 31 तारखेपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जी-आर येऊ शकतो. तो जी-आर आल्यानंतर राज्यातील रिन्युअल केलेल्या शेतकऱ्यांना, जे रेग्युलर शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांना जून महिन्यामध्ये ₹50,000 त्यांच्या खात्यावर वर्ग केले जातील. तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी थकीत आहेत, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ₹2,00,000 खात्यामध्ये वर्ग करण्यात येतील. हे पैसे डायरेक्ट डी-बी-टीनं राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे, ज्या शेतकऱ्याचं तो शेतकरी जर पात्र असेल, तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ₹2,00,000, तर रेग्युलर असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ₹50,000 वर्ग केले जाणार आहेत. आणि ही प्रक्रिया जून महिन्यामध्येच होणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2,00,000च्या पुढे आहे, अशा शेतकऱ्यांना वरील कर्ज भरून त्याही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे या कर्जमाफीमध्ये निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता. अखेर निवडणूक आयोगाने स्पष्ट संकेत दिलेत, की कर्जमाफीला त्यांनी परवानगी दिलेली आहे. त्यामुळे राज्यातील जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांच्या एक आनंदाची अपडेट आहे, की आता कर्जमाफीला कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही आहे. सर्व शेतकऱ्यांना, जे पात्र शेतकरी आहेत, अशा पात्र शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार हे एवढं मात्र स्पष्ट झालेलं आहे. 30 जूनच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यात 2,00,000, तर रेग्युलर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ₹50,000 वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळं रेग्युलरवाल्यांना वाढीव प्रोत्साहन मिळणार का? खूप जणांची अपेक्षा होती. परंतु सध्या तर सर्व गोष्टी पाहता यामध्ये कुठलाही बदल होईल असं वाटत नाही आहे. त्यामुळं ₹50,000च मिळतील एवढं मात्र खरं आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाचा प्रॉब्लेम कर्जमाफीला येणार का? हा जो प्रश्न होता, तो प्रश्न आज मिटलेला आहे. त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. जे शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना 31 तारखेपर्यंत कर्जमाफी मिळून जून महिन्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातील व 1 जुलैपासून त्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळणार आहे. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.